नमस्कार, आपल्या सर्वांचं मी आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष न्यूजवर स्वागत करतो। आज माझ्याबरोबर शिवसेना शिंदे गटाचे नेते, त्याचबरोबर नाशिकमध्ये ज्यांनी विकासाचं काम प्रभागच नाही तर संपूर्ण शहर आणि शहराच्या बाहेर जाऊन जिल्ह्यासाठी करत आलेले मला सोबत या ठिकाणी प्रताप भैया मेरुलिया आहेत आणि त्यांचं मी लक्ष न्यूजवर स्वागत करतो। भैया, आता आपण कितीतरी कोटीचे काम आपल्या प्रभागात ओढून आणलेले आहेत आणि प्रभागाच्या विकासासाठी आपण जो ध्यास घेतलाय, काय सांगाल, कसे काम आहे आणि काय नेमकं त्याचं स्वरूप आहे? असं आहे की तुम्ही बघत असताल की मागील 2 वर्षापासून कुठलीही निवडणुका नाही, कुठेही नगरसेवक नाही, परंतु निवडणुका नसताना देखील माननीय आपले जे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथजी शिंदे सर, त्यांनी संपूर्णतः नाशिककडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। त्यांनी मागे देखील एक 25 कोटी रुपये पाठवले होते की त्याच्यामध्ये ज्या ज्या प्रभागातील जे कामं असतील नगरसेवकांचे, ते कामं करण्यासाठी सीसी कॅमेरा असो, गार्डनचे कामं असो, रस्त्याचे कामं असो, कॉन्क्रीटचे कामं असो, असे अनेक काम, बेंचेस असो, खेळणी असो लहान मुलांसाठी, असे 25 कोटीचे कामं झालेले असतात। आणि परवाच त्यांचा वर्क ऑर्डर देखील झालेला आहे। असं नाही की फक्त त्यांनी मंजूरच केलं, वर्क ऑर्डर झालेलं आहे। त्यानंतर त्यांनी असे 1 कोटीचे असे 7 कोटी रुपयाचे आणखीन एक काम मी या ठिकाणी पाठवलेलं होतं। ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे डीपीटीसीची मंजुरी होऊन ते तिथे पडलेली आहे। ते 1-2-4 दिवसांमध्ये महानगरपालिकेला प्राप्त होणार आहे। आता ते 7 कोटीचे काम आहे आणि आजची तारीख बघा, 29 तारीख आहे, 28 तारीख आहे, पण कालच 27 तारखेला माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी एक GR काढला। त्याच्यामध्ये पुन्हा नाशिक शहराला किमान 25.50 कोटी म्हणजे पुन्हा 25 कोटी रुपयाची निधी, 26 कोटी रुपयाची निधी दिलेली माझ्याही प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 21 मध्ये किमान 20 ते 24 कामांना त्यांनी पैसे दिलेले आहेत। ते किमान 6 ते 7 कोटीचे कामं आणि कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामांसाठी ते निधी दिलेली। प्रभाग क्रमांक 19 असो, प्रभाग 31 असो, प्रभाग 26 असो, अशा अनेक प्रभागांसाठी त्यांनी इतकी भरीव निधी देऊन कुठेही असा नाशिक महानगरपालिकेला नगरसेवक नाहीये, इथे निवडणुका होत नाहीये म्हणून इथे काम होत नाही, जनतेचं काम होत नाही, अशा प्रकारचा त्यांनी कुठली उणीवा जाणून दिलेली नाहीये। म्हणून मी नाशिक शहराच्या तमाम नागरिकांच्या वतीनं मी खऱ्या अर्थाने आपले जे एकनाथराव शिंदे साहेब, आपले जे CM साहेब आहेत आणि विशेषतः या कामासाठी ज्यांनी खूपच मदत केलेली आहे ते माशिलकर सर, मी या लोकांचा मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतोय। धन्यवाद, आपण खूप चांगली या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी देखील आपल्याला शुभेच्छा।